रामकृष्ण हरी माऊली योगीराज सद्गुरू गंगागिरीजी महाराजांचा 179वा अखंड हरिनाम सप्ताह हा दिघी धनगरवाडीसह पंचकृषीमध्ये होतोय आणि या अखंड हरिनाम सप्ताह सोहळ्यासाठी वेगवेगळ्या भागातून वेगवेगळी भाविक मंडळी येत असतात। यापूर्वीचा जो अखंड हरिनाम सप्ताह झाला तो 178वा अखंड हरिनाम सप्ताह आणि या 178व्या अखंड हरिनाम सप्ताह सोहळ्यासाठी महत्वाचं योगदान ज्यांनी दिलं ते हरिभक्त परायण संदीपानजी महाराज, याचबरोबर हरिभक्त परायण योगानंदजी महाराज आणि संपूर्ण ही महाराज मंडळी यासोबतच सेवेकरी। परंतु आता या 179व्या सप्त्यामध्ये काय वेगळेपण आहेत, कशा पद्धतीने या ठिकाणी नियोजन आहेत, या सगळ्या गोष्टी जाणून घेऊया आपण हरिभक्त परायण संदीपानजी महाराज यांच्याकडून। महाराजजी काय सांगाल, कशा पद्धतीने या ठिकाणी हे नियोजन आहेत? 7 दिवस आज पहिला दिवस आहे आणि 7 दिवस हे सप्ताह कार्य सुरू असणार आहे। रामकृष्ण हरी। गेल्या वर्षी सद्गुरू गंगागिरीजी महाराजांचा 178वा सप्ताह शनी देवगाव बाजाटान सप्ताह कृषीमध्ये पार पडला। त्या सप्ताह करण्याचं भाग्य त्यामा सर्व ग्रामस्थांना प्राप्त झालं होतं। तेच भाग्य आता या वर्षी 179वा अखंड हरिनाम सप्ताह धनगरवाडी आणि पंचक्रोशी यांना प्राप्त झालेला आहे आणि नियोजन पाहता खूप छान वाटलं। नियोजन छान आहे आणि सप्ताह छानच होणार आहेत। आणि पहिल्या दिवसामध्ये पुरणपोळीच्या प्रसादाचं नियोजन असतं, आज काय नियोजन आहे? आजचं नियोजन ग्रामस्थांचं आहे दूध आणि मांड्याचं भोजन दरवर्षी ते असतो। त्याचप्रमाणे याही वर्षी नांदगाव तालुका आणि येवला तालुका या भागातून मांडे येत असतात आणि या ठिकाणी परिसरातल्या भाविकांकडून दूध येत असतं। मांडे आणि दुधाची पुरणपोळीची पंगत याही वर्षी म्हणजे आता आज थोड्याच वेळानंतर भजन सुरू झाल्यानंतर चांगल्या प्रकारे पंगत होईल, तिचा सर्व भाविकांनी लाभ घ्यावा अशी सर्वांना विनंती करतो। आता एक महत्वाचा मुद्दा असा आहे की जसं त्या ठिकाणी आतापर्यंत 178 सप्ताह झाले योगीराज सद्गुरू गंगागिरी महाराजांचे, प्रत्येक सप्ताहामध्ये एक वेगळेपण पाहायला मिळालं। वर्ल्ड ऑफ गिनीज बुक जो आहे त्या रेकॉर्डमध्ये त्याची नोंद होताना पाहायला मिळाली। या ठिकाणी काय स्थिती होईल, तुम्हाला काय वाटतं? भाविकांसाठी काय आव्हान कराल? हा जो सप्ताह आहे हा श्रामपूर परिसर सप्ताह आहे आणि हा जो परिसर आहे हा सर्वच परिसर सद्गुरू गंगागिरी महाराज संस्थान बेटाशी जोडलेला आहे। जसं गेल्या वर्षी सप्ताहामध्ये रेकॉर्ड ब्रेक गर्दी झाली, याही वर्षी त्याप्रमाणेच गर्दी होईल आणि भाविकांना एकच सूचना करतो की जात असताना आपण त्या रस्ते मोठे अजून छोटे असतील पण येताना आपण येताना जाताना प्रत्येकानं आपली काळजी घेतली पाहिजे, जेणेकरून आपल्या सुख समाधानी सप्ताहाला येता जाते ती आपण काळजी घेतली पाहिजे। भाविकांनी येता जाताना काळजी घेतली पाहिजे। जास्तीत जास्त भाविकांनी आपल्या सहकुटुंब परिवारासह या सप्त्याला हजेरी लावली पाहिजे आणि जागतिक पातळीवर आशिया खंडातील एकमेव असा भव्य दिव्य सप्ताह म्हणून ज्याची उल्लेख आहे, या सप्ताहाला आपण नक्कीच एकदा भेट द्या। या ठिकाणी असलेलं अन्नदान, हरिनाम आणि एक भक्तिमय वातावरण, या संपूर्ण दिव्य वातावरणाचा अनुभव आपण घ्या। तन मन बुद्धी आणि वाणी शुद्धीकरणासाठी अखंड हरिनाम सप्ताह हा गरजेचा आहे। योगीराज सद्गुरू गंगागिरीजी महाराजांची ही 179वी जो आहे हा 179वा सप्ताह आहेत आणि 179 सप्त्यांची जी परंपरा आहेत ती आजही अखंडित आहेत। चंद्र सूर्य तारे नव आहेत तोपर्यंत ही सुरू राहावं अशी प्रार्थना करतो ईश्वराकडे आणि थांबतो। रामकृष्ण हरी।